व्यवस्थित जेव, हा व्यवस्थित जेव. अरे आहे तुझीच वाट बघत होते. कसा गेला दिवस? खूप छान. आज मकरंजींकडे गेले होते ना. आज काय सूर लागला होता माहिती आत्या. काय सुंदर गातात अगं ते. त्यांचं गाणं ऐकलं ना की मी हरवून जाते. माझे सगळे व्याप, सगळे टेन्शन्स, सगळं विसरायला होतं. आणि आज शनिवार म्हणजे मकरंजी फक्त स्वतःसाठी गातात. आत्या, इतर कुणालाही प्रवेश नसतो आज गुरुकुलमध्ये. ते भाग्य फक्त मला मिळतं. स्पेशल ट्रीटमेंट. आणि त्याच्याचमुळे ना माझा दिवस एकदम स्पेशल जातो, आनंदी. नाही, तुझा एवढा छान मूड आहे म्हणजे तुला कसं सांगावं हे कळतच नाहीये. काय झालं? हे वरातच सांगेल. वरात? काय रे, तू कधी आलास आणि काय झालंय? काही सिरियस आहे का? सरदेसाई काकांचा फोन होता. त्यांनी सॉरी सांगितलंय. सॉरी सांगितलंय? म्हणजे ते आपली मदत करू शकणार नाहीयेत? माझ्या बरोबरच नेहमी असं का होतं? आता काय चुकलं असेल माझं? अगं हे आरोही, शांत हो. नाही रे, माझं नशीबच खराब आहे. अगं त्यांनी फोन एवढ्या करता केला होता, त्यांना अर्जंट पुण्याला जायला लागलं. आपलं काम ते उद्या करतायत. काय? तू मस्करी करत होतास? काय हे? आत्या, आणि तू हसतेस काय? हिने असं ठरवलं. एक्सक्यूज मी, आरोही आत आहे का? आत्ताच आले. जेवण वगैरे चालू आहेत का? नाही म्हणजे मी गेलो आणि डिस्टर्ब व्हायचं असं व्हायला नको म्हणून विचारलं. आत्ताच आले म्हणजे जेवण तर झालेली नसणारच. हा, बरं झालं सांगितलं. अरे तू मला ओळखलं नसशील, पण मी तुला ओळखलंय. तू वरद ना? हो. अरे प्लीज असं गोंधळू नकोस. हे बघ, मी तन्मय, मी आग्र्याचा मेंबर आहे आणि आरोही, अर्पिता, मेणू आत्या यांच्याकडून तुझ्याबद्दल खूप ऐकलंय. काही कंप्लेंट करत नाहीत ना? का माझ्या नावाचा शिमगा घालतात? अरे नाही 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 नाही, खूप चांगलं ऐकलंय तुझ्याबद्दल आणि तू किती मदत करतोयस हेही ऐकलंय. तू आणि आरोही ज्या कामाला गेला होता ते झालं का? असं आत्या सांगत होत्या की हर्सुल ब्रँचला गेला होता तुम्ही. हा, झाल्यातच जमाय. उद्या परत जाणार होतो आम्ही. ओ ग्रेट. तुझे आणि ते जे मदत करतायत, आय डोंट नो त्यांचं नाव काय आहे, दोघांचेही आभार खरंच. अरे माझे काय आभार मानतोस? त्या सरदेसाई काकांमुळे तर सगळं झालं. हर्सुल ब्रँचचे तेच तर सर्वे सर्व आहेत. त्यांच्यामुळे तेवढं लवकर लोन सँक्शन होतंय आपलं. अरे तुझ्यासारखा मित्र मिळाला ना, नशीब लागतं खरंच. आय मीन इट. वरद, आणखीन एक बोलायचं होतं, पण कसं बोलू कळत नाहीये. अरे बिंदास बोल. अरे तू आग्र्याचा माणूस म्हणजे आपलाच माणूस. हे बोलून तू खरंच माझ्या मनावरचा भार हलका केलीस. आता सांगतोच, मला पैशांची गरज आहे. लोन हवं होतं थोडं. तुझ्या ओळखीनं जर त्या सरदेसाईंना भेटता आलं तर. मी बोलून बघतो त्यांच्याशी. वरद, थोडं अर्जंट होतं. मी उद्या येऊ का तुमच्यासोबत? म्हणजे आरोहीला आधी भेटू दे, तिचं काम होऊ दे, मग मी भेटतो हवं तर. तुझी काही हरकत नसेल तर. अरे माझी काहीच हरकत नाही. मी एकदा सरदेसाई काकांशी बोलून घेतो आणि तुला सांगतो. माझ्याकडनं जेवढं होईल ना तेवढं मी नक्की करेन. थँक्यू सो मच वरद, थँक्यू सो मच. मला ना खूप ऑकवर्ड वाटतं ऍक्च्युली, कारण आपली एवढी ओळखही नाही आणि मी डायरेक्ट अशी मदत मागतोय. आता तू आग्रहाचाच मेंबर आहेस म्हटल्यानंतर मला तुझं काम नक्कीच करायला पाहिजे. चल येतो. बाय बाय. सॉरी मित्रा, माणूस की खूप चांगला गुण आहे. सहज गैरफायदा घेता येतो. चल उद्या भेटूया काम करायला, काम तमाम करायला.
पाणी. जर तन्मयला बोलू. तो बाहेर गेलाय. बाहेर कधी? सकाळी लवकरच गेला. कुठे गेलाय? माहित नाही. असं कसं? तुला काहीतरी सांगितलं असेल ना. तुम्हा भावा बहिणींचं चालू असतं ना काहीतरी. नाही, खरंच नाही माहित. मुलाला वेळेकाळेचं काही भानच नाही. काम तरी काय असतं याच. आता काय, आई घरात आहे, कधी बाहेर जायला मोकळा. बायको आली घरात म्हणजे थांबे. निदान कुठे जातो, कधी येणार ते तरी कळेल आपल्याला. ए, कुठे चाललीस? चहा चहा टाकते. अगं काय हे तन्वी, लक्ष आहे का स्वतःकडे तुझं? का? काय झालं? काय झालं काय? हे बघ, केस बघ, केवढे राठ झालेत ते. हा, किती दिवसात तेल नाही लागलं त्याला. तेलाची बाटली घेऊन ये, मी तुला मसाज करून देते. नाही, नको, मी करीन. आणि म्हणते ना. आणते. कसं सांगू पोरांनो, माझा तुमच्यावर राग नाहीये रे, कधीच नव्हता. पण लोण्यासारखं मऊ राहून चालत नाही ना जगात. वेळ प्रसंगी निष्ठुर व्हावंच लागतं, तरच ताठपणाने उभं राहायची सवय लागेल तुम्हाला. मी अशीच जगले म्हणून तरले आजवर. काय हो, कोण तुम्ही? आणि आत कसे शिरलात? ते सरदेसाई साहेबांना भेटायचं होतं. कधी येतील ते? हा, साहेब येतीलच इतक्यात. अहो, पण तुम्ही आत कसे शिरलात? ते ऍक्च्युली त्यांना शोधता शोधता आत आलो. बाहेर कोणीच नव्हतं विचारायला, तुम्ही पण नव्हता म्हणून. अहो, पण म्हणून काय सरळ आत घुसायचं का? तुम्ही या, बाहेर चला. अहो, साहेब आले ना तर मला झापतील. तुम्ही आधी ऐका बाहेर निघा. अहो, माझं ऐकून तर. अरे काय चाललंय काय? साहेब, हे विदाऊट परमिशन डायरेक्ट आतच शिरले. आणि मग तू काय करत होतास? झोपा काढत असशील. तुम्ही इथे? हा, तुम्हाला वरत बोललं नाही का? ऍक्च्युली मी काल भेटलो होतो, कामानिमित्त इथे भेटायचं ठरलं. सरदेसाई साहेबांना. अच्छा, नाही, मला काही कल्पना नाही. एक मिनिट, हे कोण? साहेब, ते आमच्या सोबतच आहेत. त्यांचंही काम होतं तुमच्याकडे. काल तुम्हाला बोललो होतो ना, तो हाच तन्मय. ओ अच्छा. काल आम्ही अगं भेटलो होतो. घाई गडबडी तुला सांगायचं राहून गेलं. त्याचंही काम होतं काकांकडे. म्हटलं एकाच भेटीत दोन्ही कामं होतील ना. काकांना पुन्हा पुन्हा वेळ द्यायला नको ना तेवढ्या करता. माझी काही कमिटमेंट आहे की नाही? अरे तुझा बाबा माझा चांगला मित्र आहे. अरे तुला वेळ नाही देणार तर कोणाला देणार? बोला, काय काम आहे तुमचं? प्लीज सर, रिअली सॉरी. तुम्ही आधी यांचं काम करून घ्या, मी इथे थांबतो. अरे तू चल ना आमच्यावर आतमध्ये. अरे नाही वरत, तुम्ही आधी ज्या कामासाठी आलात ते काम होऊ दे. हा, मी इथेच थांबतो. हा, तुम्ही या. या. या, बसा. बोला. काका, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आरोही बिझनेस एक्सपान्शन साठी तिला लोन लागणार आहे. काही प्रॉब्लेम नाही, काम होईल. तुझे वडील माझे इतके चांगले मित्र आहेत
आणि शिवाय माझा वेळही वाचला नाही का, कारण मला फारसे प्रश्न विचारायला नकोत, फारशी चौकशी करायला नकोत. साहेब मी थोडं बोलू. खरं तर परिस्थिती थोडी वेगळी आहे. म्हणजे मला कर्ज हवंय, पण ते कुठल्याही बिझनेससाठी किंवा माझा बिझनेस अपग्रेड करण्यासाठी नकोय. साहेब माझ्या डोक्यावर आधीचं कर्ज आहे, ते फेडण्यासाठी मला नवीन कर्ज हवंय. 19 लाखांचं कर्ज आहे आणि इतर कुणीही एवढं लोन द्यायला तयार नाहीये. साहेब जर तुम्ही मदत केली ना तर तुमचे खूप उपकार होतील. आणि मी तुम्हाला वचन देते की कर्जाचा एकही रुपया मी बुडवणार नाही. वेळेत कर्ज फेडीन, खरंच सांगते. बरं झालं तुम्ही सांगितलं. काय होतं, आपण विश्वास ठेवतो, पण प्रश्न शेवटी पैशाचा आहे. काही प्रॉब्लेम झाला तर उद्या आमची नोकरी धोक्यात यायची. म्हणजे तुम्ही मला जरा विचार करावा लागेल. अरे हो. हिरा, हिरा. हा ते बाई आलो. हा. अरे हिरा, ते कोथिंबीर, मिरच्या आणि कढीपत्ता वगैरे सगळं घेऊन यायचंय. आणि मीठ संपत आलंय तर ते सुद्धा बघ जरा. अहो आतेबाई, अरुताई आणते ना ते सगळं, मग सगळं डबल डबल नाही होणार का? अरे हो, नाही होणार डबल, कारण तुझी आरुताई आज बाहेरगावी गेलीये. आज ती नसेल तर खानावळीतली कामं संपल्यानंतर तुला जावं लागेल बाजारामध्ये. हो ना, आणतो ना सगळं. काय काय आणायचं त्याची लिस्ट बनवून ठेवा बस. हो बाबा, लिस्ट केलेलीच बरी. काही राहिलं ना तर तिला काम वाढायला नको. अगदी बरोबर बोलता तुम्ही आतेबाई. दुपारची जेवण झाली ना की मी सगळं घेऊन येतो सामान. हा, येतो मी. आतू, मी जाऊ का? मी बाहेर जाणारच आहे. अगं नको ग बाई, तुझ्यावरती कामाचा भार टाकला ना तर अरू चिडेल माझ्यावर. नाही ग, एवढी काही जास्त कामं नाहीयेत. आज अरूचं ना खूप महत्वाचं काम आहे, ते व्हायला हवं. ताई तुला माहितीये ना, एक काम डिसाइड केलं की ते करतेच. अँड डोंट वरी, यावेळी तिचं काम नक्की होणार. आणि बाप्पाई आहेच की पाठीशी. हो ग हो. गजानना, मयुरेश्वरा. 19 लाख रक्कम मोठी आहे. म्हणजे निदान आमच्यासारख्या आडगावातल्या कोऑपरेटिव्ह बँकेसाठी तरी नक्कीच मोठी रक्कम आहे. काय आहे मिस आरोही. आरोही, माणूस पैसे मागताना ते कसे मागतो यावर आमचं सगळं ठरतं. काय आहे, सगळेच सगळं खरं सांगत नाहीत. इतक्या वर्षांचा अनुभव आहे, नजर तयार झाली आहे आमची. पण तू लोन मागताना प्रामाणिकपणा दाखवलास. सगळं काय ते खरं खरं सांगितलंस. वरद, खरं तर तुझ्याकडून ही अपेक्षा होती. एकतर माणसाला कर्ज घ्यावं असं वाटणं यात त्याचं अपयश काही नसतं, पण ते लपवावंसं जर वाटत असेल तर मग निश्चित काहीतरी गडबड आहे. नाही नाही सर, गडबड काहीच नाहीये. माझ्या वडिलांनी घेतलं होतं हे कर्ज आणि नाही येत ते आता. त्यामुळे मी फेडणार आहे. आणि नाही फेडू शकले तर साहेब आमच्या डोक्यावरचं छप्पर निघून जाईल. पण काय आहे, बँकेचेही काही नियम आहेत आणि तू तर आमची सभासदही नाहीस. पण नियम माणसांसाठी असतात, माणसं नियमांसाठी नाहीत. वरद, तू जरी माझ्याशी खरं बोलला नसलास तरी देखील मी तुला अजूनही माझ्या जवळचाच समजतो. तू शब्द टाकलास आणि आरोही खरं बोलली, म्हणून मी तुझ्या लोनचं काम करेन. मला बोलावं लागेल मॅनेजमेंटशी, पण मी बोलेन. थँक्यू सर. नाही, ते नंतर. आधी मला सांग, तू तारण म्हणून. आहे सर, माझी खानावळ आहे आग्रह नावाची. हायवे पासून गावात आत गेलो ना की डाव्या साईडलाच लगेच बोर्ड लावलेला आहे. ती जागा मी तारण ठेवायला तयार आहे. ठीक आहे, मी लवकरात लवकर लोन अप्रूव्ह करून घेतो. काळजी करू नकोस. हो. अरे वा मॅडम, आज तुम्ही हिशोबाचं काम करताय? हो हो हो, बसा ना बसा. थँक्यू. हो, आज ही जबाबदारी माझ्यावरती आहे. आरूला सगळं परफेक्ट लागतं ना. हो हो हो, काय परफेक्ट आहे ना ते. हो. म्हणजे कसं आहे ना, सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडते. आज मॅडम कुठे गेले? ते लोनच्या कामासाठी एकीकडे गेलीये. आज काम होईल असं वाटतंय. अरे वा,
खूप बरं वाटलं मॅडम. हो पण कोण करून देत आहे हे काम? तिच्या मित्रामुळेच होतंय ते. तुम्ही ओळखता की त्याला? आग्रहवर येत असतो अधूनमधून. म्हणजे तो बनावट फूड इन्स्पेक्टर बनवून आलेला तो? नाही नाही नाही, तो नाही. अहो वरद हो. वरद होय, तसा ओळखतो मी त्याला. पण मला काय वाटलं माहितीये का, दुसरा तो तन्मय नावाचा मुलगा तो मदत करतो की काय. तसा ओळखत नाही मी त्याला, पण त्याच्याकडे बघितलं ना की काहीतरी गडबड आहे असं वाटतं. नाही हो, तन्मय तसा बरा मुलगा आहे. अहो जगभर फिरलोय मी, त्यामुळे ना माणूस पाहिल्या पाहिल्या माझ्या लगेच लक्षात येतं हा माणूस कसा आहे ते. तेव्हा सावध राहा आणि आरोहीला पण सांगा. अरे तन्मय, मगाशी ना तुम्हाला अचानक इथे पाहिलं, मी सरप्राईज झाले एकदम. म्हणजे तुम्ही इथे याल असं डोक्यात नव्हतं ना. तुमचं पण काही काम होतं का इथे? आता कामानिमित्ताने इथे आलोय. किती दिवस थांबावं लागणार काय माहित नाहीये. म्हटलं एक अकाउंट असलेलं बरं. ते जाऊ द्या, तुमचं काम झालं का? सरदेसाई साहेब काय बोलले? खूपच सपोर्टिव्ह आहे तो. म्हणजे मला तर काही अपेक्षाच नव्हती की ते मदत करतील, पण त्यांनी लगेच हो म्हटलं. आता सगळं ठीक होईल असं वाटतंय. एका क्षणी असं वाटलं होतं की आग्रह हातातनं निघून जाईल की काय, पण आता सगळं मार्गी लागेल असं वाटतंय. वाव, हे बरं झालं. तुम्ही त्यासाठी किती धडपड करताय आणि तुमचं काम नक्की होईल. मेहनत वाया नाही जाणार. ऑल द बेस्ट. अरे तन्मय, मी काकांशी बोलून घेतलंय, तू पण इथं भेटून घे. आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहेत ते. हो, मी नक्की भेटतो त्यांना. आणि तू त्यांच्याशी ओळख करून दिलीस त्यासाठी थँक्स. अरे थँक्स काय, मला आनंदच आहे. अरे दिवसेंदिवस माझ्या पार्ट्यांमध्ये वाढच होते. तुम्ही आपली कामं पटकन पूर्ण करून घ्या आणि मला पार्ट्या द्या. हो, नक्कीच नक्कीच देणार. बरं तुम्ही वा पुढे, मी त्यांना भेटून येतो. प्लीज चल. तुमचं काम नाही होणार, कारण मी आता खऱ्या कामाला लागणार आहे. हो हो, निघतोच आहे. अचानक एक काम आलं, ते आटपून निघतो. मी कमीन सर. थँक्यू. हो हो, फार वेळ नाही लावणार. अगदी 5च मिनिटात निघतो. मगाशी तुम्ही केबिन मध्ये नव्हता आणि मी डायरेक्ट आत आलो, त्यासाठी रिअली सॉरी सर. नो इट्स ऑल राईट. पण आपण जरा पटापट बोलून घेऊ. मला जायचंय, जरा टाईट शेड्यूल आहे. नो प्रॉब्लेम सर. खरं तर माझीच चूक आहे. मला अपॉइंटमेंट घेऊन यायला पाहिजे होतं. माझ्यामुळे तुमच्या शेड्यूल मध्ये खोडा नको सर. नो नो, दॅट्स ओके. वरदचा मित्र आहेस तू. सर मी खरंच तसा नाहीये सर, ओळखीचा गैरफायदा घेणारातला. तुमचं होऊ दे तुमच्या शेड्यूल प्रमाणे. बरं, असं म्हणतोस. पण आता मी खरंच कामात आहे. हो हो, निघतोय मी. निघालोच आहे. बरं, निघतो मी. हा, अपॉइंटमेंटची काहीच गरज नाही सर. तुम्ही माझं काम आधीच केलंय.